Good morning to all. In this lecture, we are going to start unit number three, that is plant pathology. So, in this unit, we will start with first disease. Okay, first we should know what is meant by plant pathology. Okay, plant pathology. Okay, in pathology, we study the disease causing organism. Okay, and their control measure, their disease cycle, how the disease causing organism complete their life cycle on some host, some dormant stage in soil or in any other plants, dead organic matter, etc. Okay, then their control measures. Okay, then how they affect the plants, their symptoms. Okay, how they systematically infect through cell wall or any internal cells. Okay, these are the different from right from morphology to internal molecular biology, that is plant pathology. Okay, so which concern to the right from disease causing organism, control measures, their symptoms, and their different type of infections methods. Okay, so first of all we will start with white albigo, white rust, that is which is caused by albigo candida. Okay, तर हे मोस्टली हे मस्टर्ड जे फॅमिली आहे, ब्रासिका फॅमिली जे आहे ते फॅमिलीला हे डिसीज कॉज करतो. ब्रासिकेसी फॅमिलीमध्ये जे काही कोबी असेल, फ्लावर असेल, मोहरी असेल, ओके, हे सगळे काय ते इट बिलॉंग्स टू फॅमिली ब्रासिकेसी. ओके, ब्रासिकेसी फॅमिलीला हा डिसीज काय करतो, मोस्टली कॉज करतो. ओके, हा मोस्ट फेवरेबल होस्ट त्याचा आहे. तर हे फंगसचं नाव काय आहे, व्हाईट रस्ट, की ज्याच्यामुळं व्हाईट रस्ट म्हटलेलं आहे. ओके, पांढऱ्या कलरचं रस्ट दिसतो त्या प्लांटवरती इन्फेक्शन झाल्यानंतर ना. तर ते डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम कोण आहे, तर कॉझल ऑर्गॅनिझम कोण आहे, तर अल्बिगो कॅन्डिडा नावाचं फंगस. ओके, तर हे डिसीज काय करतो, कॉज करतो. तर त्याचे सिम्पटम्स काय आहेत, डिसीज पडल्यानंतर ना त्याचे फर्स्ट ऑफ ऑल त्या प्लांटवरती सिम्पटम्स काय दिसते, तर व्हाईट रस्ट. ओके, तर नेक्स्ट आपण स्लाईडमध्ये आपण फोटोग्राफ्स बघूया. व्हाईट रस्ट म्हणजे नेमकं काय, की व्हाईट पॅचेस त्यावरती दिसतो. अफेक्ट एव्हरी नोन क्रुसिफेरस क्रॉप. क्रुसिफेरस म्हणजेच ब्रासिकेसीला दुसरं नाव आहे क्रुसिफेरी फॅमिली. ओके, म्हणून ते असे क्रॉप जे आहेत त्याला म्हणायचं क्रुसिफेरस क्रॉप. म्हणजे क्रुसिफेरी फॅमिलीमधले जे क्रॉप्स आहेत त्याला म्हणायचं क्रुसिफेरस क्रॉप. हावेवर दिस डिसीज इज मोस्ट कॉमन ऑन द रॅडिश. ओके, जे मुळा आहे, आपण मुळा खातो, पांढरा मुळा वगैरे, ते बिलॉंग्स, हे सुद्धा ब्रॅसिकेसी फॅमिली आहे. हॉर्स रॅडिश नावाचं जे क्रॉप आहे ते मस्टर्ड आहे. टर्निप आहे. ओके, टर्निप सगळ्यांना माहीत आहे, आपण जे त्याचं हे खातो, रूट्स वगैरे. तर हे सगळं इट बिलॉंग्स टू फॅमिली ब्रासिकेसी. ह्याच्यावरती कॉमन हा अल्बिगो कॅन्डिडा तुम्हाला बघायला मिळतो. ओके, तर मॉइश्चर ह्युमिडिटी इन्व्हायरमेंटमध्ये जर सफिशियंट असेल तर. तो सिम्पटम्स मॅनिफेस्ट ॲज अ क्लोरोटिक ऑर नेक्रोटिक स्पॉट. नेक्रोटिक म्हणजे छोटासा असा एक स्पॉट पडतो त्यावरती, की त्या ठिकाणचं. क्लोरोटिक म्हणजे की क्लोरोफिल जे आहे ते कम्प्लिटली त्या ठिकाणचं छोट्याशा स्पॉटवरचं तो काय होतो, डेड होतो आणि त्याच्यावरती स्पॉट पडतो ऑन द अप्पर सरफेस, लीफ सरफेस. लेटर पिस्च्युल्स फॉर्म अँड अबॅक्झियल लीफ सरफेस, म्हणजे वरून ते खालीपर्यंत पण ते स्पॉट जातो. पहिल्यांदा सुरुवातीला अप्पर सरफेसला इन्फेक्शन करतो, नंतर ते अप्पर सरफेसवरती सेलवॉलला इन्फेक्शन करून लीफमध्ये एंटर करतो, लीफमध्ये एंटर करतो, ते लोअर सरफेसपर्यंत जातो. ओके, अशा पद्धतीनं लीफच्या दोन्ही अप्पर आणि लोअर सरफेसला तो इन्फेक्शन करतो. स्मॉल स्टेम अँड फ्लोरल पार्ट. ओके, म्हणजे फांदीचं जे कोवळं जे फांदी आहे, स्टेम आहे, त्याच्यावरती सुद्धा इन्फेक्शन करतो. आणि फ्लोरल पार्ट, ओके, फ्लावरमध्ये इन्फ्लोरन्स, त्याचं स्टॉक, सगळ्या पार्टला हा इन्फेक्शन करतो. ओके, नेक्स्ट पार्ट, द पिस्ट्युल्स रप्चर द मोस्ट इपिडर्मीज अँड एक्सपोज अ व्हाईट चॉकी डस्ट ऑफ स्पोरेंजा इन अ स्मॉल ऑर झोनेट एरिया. ओके, मग तेव्हा जो प्लांटला इन्फेक्शन करतो, त्या प्लांटमध्ये जेव्हा हा मायसिलियम कम्प्लिटली ग्रो करतो, मायसिलियमवरती जे रिप्रोडक्टिव्ह स्पोर्स आहेत, ओके, ते स्पोर्स काय होते, भरपूर तयार झाल्यामुळं ते एपिडर्मिसला काय करतो, सरफेसच्या रप्चर करतो. त्याच्यावरती एक प्रेशर तयार होतो, ते सरफेस वरून ते जे स्पोर्स आहेत ते एक्सपोज होते. त्यामुळं ते आपल्याला व्हाईट कलरचं वरती पॅच दिसतो. ते व्हाईट कलरचं पॅच म्हणजेच काय, त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे त्याच्यामध्ये स्पोर्स असतो व्हाईट कलरचं जे. ओके, किंवा चॉकी डस्ट म्हणजे आपण खडूचं जे डस्ट उडतो वाऱ्याने, ओके, फळा पुसताना वगैरे, त्या टाईपचं तो चॉकी डस्ट आपल्याला त्या पानावरती बघायला मिळतो. ओके, ते सगळे काय आहे, ते ऑल दीज आर दी स्पोर्स.
सो ऑकेशनली अफेक्टेड पोर्शन ऑफ द लिव्ज आर सोलन, म्हणजे ज्या प्लांटवरती ह्या इन्फेक्शन करतो तो मोस्टली काय झालेला असतो, फुगलेला असतो पार्ट, कारण त्याच्यामध्ये कम्प्लिटली मायसिलियम ग्रो झालेला असतो, त्यामुळे ते पार्ट इन्फेक्शन झालेलं जे पार्ट आहे ते सोलन झालेलं फुगलेलं बघायला मिळतो. डिस्टॉर्टेड, ओके, म्हणजे त्या ठिकाणचं क्लोरोफिल जे आहे त्या लिपमधलं ते कम्प्लिटली डिस्टॉर्टेड झालेलं असतो, तुम्हाला ते व्हाईट कलरचं दिसतो सगळं, म्हणजे डी क्लोरोफिल जे क्लोरोफिल आहे ते डिस्कलरेशन होतो, क्लोरोफिल सगळं ब्रेकडाऊन होतं, त्यामुळे ते तुम्हाला ते पार्ट इन्फेक्टेड झालेलं पार्ट ते डिस्टॉर्टेड झालेलं दिसणार. ऑन रॅडिश, मुळ्यावरचे मोस्टली अल्बिगो कॅन्डिडा कॉजेस क्लब रॉट लाईक स्वेलिंग, क्लब रॉटचं जे शेप आहे त्या शेपमध्ये स्वेलिंग म्हणजे फुगलेलं दिसतो तुम्हाला ऑन द रूट सरफेस. ऑन फ्लावर स्टॉक, ओके, फ्लावरवरती जर अशा पद्धतीचं इन्फेक्शन झाला, फुगला, डिस्टॉर्टेड स्टेम अँड फ्लावर रिझल्ट इन अ स्टॅग हेड ॲपिअरन्स, ओके, म्हणजे फ्लावरवरती जर हा इन्फेक्शन केला की तुम्हाला हा स्टॅग हेड ॲपिअरन्स दिसतो. स्टॅग हेड ॲपिअरन्स हे आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत, स्टॅग हेड ॲपिअरन्स कसं दिसतो तो. ओके, सो दीज आर दी ऑल अबाउट द सिम्पटम्स. आता हे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे स्टॅग हेड इन्फ्लोरेसन बघ, कम्प्लिटली हा फ्लावर आहेत बघा, हा कम्प्लिटली हा सुद्धा फ्लावर आहे, हा सुद्धा फ्लावर आहे, कम्प्लिटली हा स्टॉक आहे फ्लावरचा, इथून कम्प्लिटली हा इन्फ्लोरेसन्सला काय झालं, इन्फेक्शन झाले, पण हा स्टेम बघा किती फुगलेला आहे, तो सोलन झालेला आहे. हे सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा यू कॅन ऑब्झर्व हिअर द सोलन पार्ट ऑफ द इन्फ्लोरेसन्स. ओके, कम्प्लिटली ह्या अशा टाईपचे जे सिम्टम्स आहे त्याला म्हणायचं स्टॅग हेड टाईप ऑफ सिम्टम्स. ओके, तर हे ब्रासिकेसी फॅमिलीवरती हा फंगस मोस्टली अटॅक करतो. ओके, सो दिस इज दी व्हाईट पिस्च्युल्स. ओके, ते आपल्याला बघू, यू कॅन सी हिअर लोअर पार्ट, ओके, अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट अशा दोन्ही पार्टला काय करतो, इन्फेक्शन करतो. व्हाईट चॉकी डस्टसारखं आपल्याला पावडरी हे काय त्याचे स्पोर्स आपल्याला दोन्ही साईडला बघायला मिळतं. ओके, हे त्यांचे काय ते मोस्ट त्याचे सिम्टम्स. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे प्री डिस्पोजिंग फॅक्टर्स काय आहेत. प्री डिस्पोजिंग फॅक्टर्स म्हणजे काय की ह्याचे इन्फेक्शन होण्यासाठी काय काय कंडिशन्स फेवरेबल आहेत, इन्फेक्शन कशामुळे होतं मोस्टली. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की मोस्ट ऑफ द टाईम मोर दॅन 70% रिलेटिव्ह ह्युमिडिटी, वातावरणामध्ये जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 70%पेक्षा जास्त जर असेल तर हे ह्युमिडिटी काय करतो, एखादा स्पोर्स आला त्या अल्बिगोचा, तर ते स्पोर्स हा ह्युमिड असल्यामुळं त्याला वॉटर सफिशियंट मिळतो, ते इझिली ते स्पोर काय होतं, जर्मिनेशन होतं आणि त्या क्रॉपला इमिडिएटली इन्फेक्शन करतो आणि फास्ट इन्फेक्शन करतो. कपल्ड विथ वॉर्म टेम्परेचर, ओके, 12 to 25 डिग्री टेम्परेचर आणि एवढं ह्युमिडिटी जर असेल तर इझिली ते काय होतं, स्प्रेड होतं. जर ऊन जास्त असेल तुमच्या क्रॉपमध्ये तर तो इन्फेक्शन होत नाही. पण एवढं टेम्परेचर जे आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी मोर दॅन 70% अँड 12 to 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इज मोस्ट फेवरेबल फॉर डिसीज कॉज फॉर दिस डिसीज. ओके, सो त्यानंतर ना इंटरमिटंट रेन फेवर डिसीज डेव्हलपमेंट, जर त्यामध्ये जर थोडाफार पाऊस जर झाला, थोडा जरी पाऊस झाला तर ते पाणी ते स्पोर्ट्सला काय करतो, इमिडिएटली काय करतो, ते स्वेल करतो, जर्म ट्यूब तयार होते आणि प्लांटला इन्फेक्शन करतो. सो अशा पद्धतीनं हे प्री डिस्पोजिंग फॅक्टर आहे. ओके, तर म्हणजे प्री डिस्पोजिंग फॅक्टर्स म्हणजे हे वातावरणामध्ये डिस्पोज होण्यासाठी त्याला जे कारण असतं, ज्याला ते फेवरेबल कंडिशन आहे त्याला म्हणायचं प्री डिस्पोजिंग फॅक्टर्स. प्री म्हणजे अगोदरचा, डिस्पोज होण्याच्या आधीचा म्हणजे डिसीज स्प्रेड व्हायच्या आधीचा कंडिशन्स, फेवरेबल कंडिशन्स कोण आहे, तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी मोर दॅन 75%, टेम्परेचर 12 to 25 डिग्री सेल्सिअस अँड सम सॉर्ट ऑफ रेनफॉल और इंटरमिटंट रेन्स म्हटलं तरी चालेल. तर हे गोष्टी फेवरेबल आहेत डिसीज स्प्रेड होण्यासाठी. ओके, हे जर ह्युमिडिटी जर कमी असेल, ओके, टेम्परेचर जास्त असेल, वातावरण एकदम क्लिअर कट जर इन्व्हायरमेंटल कंडिशन असतील तर हे डिसीज स्प्रेड होत नाही. ओके, सो दिस इज नेक्स्ट पार्ट इज द डिसीज सायकल. ओके, हा डिसीज कसा स्प्रेड होतो, ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, एक सेक्शुअल रिप्रोडक्शननं पण होतो आणि असेक्शुअल रिप्रोडक्शननं. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ह्याच्यामध्ये जे झू स्पोर्स आहेत सगळे, ओके, जे झू स्पोर आहेत ते झू स्पोर्स, त्या झूस्पोरेंजियामधलं जे झू स्पोर्स आहेत ते झू स्पोर परत जर्मिनेशन होऊन परत प्लांटला इन्फेक्शन करतो. ओके, त्यानंतर ना सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे आहे ह्याच्यामधलं जे मायसिलियम आहे ते मायसिलियम हे स्टॅग हेड टाईप आपण मगाशी बघितलं की ह्याच्यामध्ये फुगीर पार्ट बनतो इन्फेक्शन झाल्यानंतर तर त्याच्यामध्ये ओव्हरविंटरिंग ऊस्पोर्स त्याच्यामध्ये तयार होते आणि ते ऊस्पोर जर्मिनेशन होऊन त्यांच्यापासून ते झूस्पोर तयार होतो आणि झूस्पोरनं ह्या प्लांटला काय करतो, इन्फेक्शन करतो. ओके, दिस इज ऑल अबाउट द लाईफ सायकल ऑफ दी cruciferous plant infected disease, that is albigo candida. Okay, so next part is the control measure. ह्याला आपल्याला कंट्रोल मेजर कसं करता येतो, कुठल्या कुठल्या मेथडनं कंट्रोल करता येतो एखादा डिसीज झाला. ओके,
तर फर्स्ट आहे नॉन केमिकल कंट्रोल मेथड, म्हणजे जे विदाउट केमिकल न वापरता आपण ह्याला कंट्रोल करू शकतो. कुठलं ओके, प्लॉविंग ऑर disking diseased plant and part result in a rapid decompositions of the infected tissue and help in significantly reduce the future white rust infection. ओके, म्हणजे काय की एखादं इन्फेक्टेड झालेलं झाड तुम्हाला दिसलं की व्यवस्थित त्याला काय करायचं, त्याला अपरूटिंग करायचं, म्हणजे ते उपटून काढून त्याला एकदम बाहेर फील्डच्या बाहेर नेऊन त्याला काय करायचं, जाळून टाकायचं किंवा त्याला डिगिंग करून त्याला पुरून टाकायचं त्याला. ओके, हे एक करू शकतो आपण विदाउट एनी केमिकल न वापरता. दुसरी म्हणजे क्रॉप रोटेशन विथ नॉन क्रुसिफेरस होस्ट प्लांट. म्हणजेच काय की आता सपोज तुम्ही मोहरी पेरलं शेतामध्ये किंवा एखादं ब्रासिका म्हणजे कोबी रॅडिश वगैरे पेरलं असेल, तर नेक्स्ट टाईमला सपोज तुम्ही हे कोबी लावल्यानंतर त्याच्यावरती इन्फेक्शन झालं असेल, तर नेक्स्ट टाईमला त्या ठिकाणी परत कुठलंही क्रुसिफेरस प्लांट लावायचं नाही. ओके, क्रुसिफेरिस फॅमिली म्हणजे मोहरी परत लावायचं नाही किंवा रेडिश लावायचं नाही किंवा कोबी फ्लावर कुठलंच लावायचं नाही, म्हणजे क्रुसिफेरसमधलं कुठलं पण लावायचं नाही, कारण त्याचं एक परफेक्ट होस्ट आहे क्रुसिफेरस फॅमिलीमधलं कुठलं पण प्लांट. क्रॉप रोटेशन करायचं, पुढच्या वेळेला दुसरं क्रॉप लावायचं, म्हणजे ते 6 महिने काय होतील, ते स्पोर्स मरून जातील क्रॉप रोटेशन केल्यामुळे. ओके, तर क्रॉप रोटेशन आपण करून ते प्लांटला ते डिसीजला अवॉइड करू शकतो स्प्रेड होण्यापासून. ओके, सो वीड कंट्रोल अँड अदर सॅनिटरी मेथड्स आर नेसेसरी, म्हणजे वीडवरती एखादं पडलं असेल तर ते वीड पण आपण ते काढून क्लिअर करू शकतो. ओके, हे झालं नॉन केमिकल कंट्रोल. आता रेजिस्टन्स व्हरायटीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. काही आता सायंटिस्ट लोकांनी त्याला अल्बिगोला रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप केलेला आहे. ओके, ते रेजिस्टन्स व्हरायटी आपण यूज करू शकतो. ओके, जेणेकरून त्याच्यावरती कुठलं पण डिसीज पडणार नाही. लास्ट आहे केमिकल कंट्रोल. ओके, डेव्हलपमेंट ऑफ असाइल अलाइन फंजीसाइड्स और मेटाझायलिल. ओके, तर की ज्याच्यामध्ये रेडोमिल असेल की हे फंजीसाइड्स आपण यूज करू शकतो. कुठलं, असाइल अलाइन किंवा फंजीसाइड्स किंवा मेटाझायलिल. ओके, greatly improve the ability to control white rust with fungicide application, that is metazylil provide limited curative activity. म्हणजे हे दोन्ही फंजीसाइड्स, ओके, मेटाझायलिल आणि ॲसिलामाइल, हे दोन्ही जर मिक्स करून तुम्ही यूज केला फंजीसाइड्स म्हणून, तर इझिली काय होतो, कंट्रोल होतो. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ॲप्लिकेशन शुड बी मेड ऑन द सॉईल अँड सबसिक्वेंट अप्लाय टू द फोलिएज. म्हणजे पहिल्यांदा आपण सॉईलवरती पण ते स्प्रे केलं पाहिजे, सॉईलमध्ये असणारे स्पोरसुद्धा मरून जातील, आणि नंतरनं फोलिएज म्हणजे लीफवरती त्याचं स्प्रे केला पाहिजे. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ ॲप्लिकेशन वुड व्हेरी अकॉर्डिंग टू द लेंथ ऑफ क्रॉप अँड अमाऊंट ऑफ रेनफॉल एक्सपिरियन्स्ड. म्हणजे ह्युमिडिटी किती आहे वातावरणामध्ये त्याच्यावरती स्प्रे. एकदा स्प्रे केलं कंट्रोल झालं, ठीक आहे. सपोज ह्युमिडिटी तुम्ही एकदा स्प्रे केला, परत रेनफॉल झाला की परत एकदा तुम्हाला स्प्रे करावा लागतो. म्हणजे तुमचं जे फ्रिक्वेन्सी आहे स्प्रे करायचं ते डिपेंड्स करतो की इन्व्हायरमेंटल कंडिशन कसं आहे. ओके, सो इन टेम्परेचर इन्व्हायरमेंट द सॉईल ॲप्लिकेशन अँड मिनिमम 1 to 2 फोलियर ॲप्लिकेशन ड्युरिंग द क्रॉप सायकल इज सजेस्टेड. म्हणजे 1 ते 2 वेळा ॲप्लिकेशन त्याला फोलियर स्प्रे केलं की हे दोन्ही फंजीसाईडनं, तर हा इझिली केमिकल मेथडनं काय होतो, तो कंट्रोल होतो. सो अशा पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये व्हाईट रस्ट ऑफ क्रुसिफेर हे आपण डिसीज ह्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. ओके, इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस विथ द नेक्स्ट डिसीज.